तर एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत। किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे। रखडलेल्या हप्त्यांबद्दल सांगताना केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 12,000 रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। फक्त 200 रुपयात मिळणार मजुरांना विमा संरक्षण आणि मुलांसाठी शिष्यवृत्ती। सरकारची नवी योजना आम आदमी विमा योजना। कोल्हापूरमधील हातकंगलेतील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 20 लाखाची मदत वाटप। मुंबईसह 29 महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला। 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला लागणार निकाल। 2026 मधील मार्च पर्यंत राज्यातील 45,000 किलोमीटर पाणंद रस्ते पूर्ण होणार, मंत्री गोगावले। लाडकी बहीण योजनेच्या KYC साठी सरकारचा मोठा निर्णय। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन KYC करणार। माजलगावात अल्पभूधारकांना मिळेना सौर कृषी पंप योजना। PM किसान योजनेचे पैसे 6,000 रुपयावरून 12,000 रुपये सध्या होणार नाही, संसदेत सरकारनं दिली माहिती। खरीप 2025च्या ऑफलाईन पीक पाहणीसाठी समिती गठीत, शासन निर्णय जारी। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या 3 जिल्ह्यात हरभरा जास्त तर ज्वारी पेरणी कमी। पंतप्रधानांना धमकी दिल्याचा सत्ताधाऱ्यांचा काँग्रेसवर आरोप, लोकसभेत गदारोळ। ग्राहक घरात नसताना विजेचे स्मार्ट मीटर न बदलण्याच्या सरकारच्या सूचना। गोरक्षणाच्या नावाखाली म्हशी पकडण्याची चौकशी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। शेतकऱ्यांना अतिवृष्टीची 15,000 कोटीची मदत दिली, एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।